नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. यूट्यूब चॅनलवर आपण भरभरून प्रतिसाद दिला. वेळेची कमतरता आणि आपल्यावरचं प्रेम पाहता गरज निर्माण झाली की व्हिडिओ निर्माण करावा आणि म्हणून खास आपल्या आग्रहास्तव हा व्हिडिओ आपण तातडीने विद्यार्थ्यांच्या गरजेसाठी इथे तयार करत आहोत. विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपण त्याचा स्वीकार करावा आणि आपण या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पुढे घेऊनच येणार आहोत. तर आपण जास्त वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या समोर स्क्रीनवर प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन विच आर इक्वल मेजर्स. मग आता याचं आपल्याला ऑप्शन लिहायचं आहे. तर ह्या डायग्राम समजून घेण्याची गरज आहे की टू इंटरसेक्टिंग लाईन असतील. ते बघा, या ठिकाणी मी टू इंटरसेक्टिंग लाईन काढलेले आहेत, लाईन L1 आणि लाईन L2. तर यामध्ये जे अँगल बनतात ते इक्वल मेजर्स असले पाहिजेत. तर याच्यामध्ये लिनियर पेअर अँगल बनतील पण प्रत्येक वेळी इक्वल मेजर्स असतील असं नाही. सो अपोजिट अँगल्स आर ऑलवेज काय असतात, इक्वल मेजर्स असतात बाय द थिअरम. सो द ऑप्शन सी. सो करेक्ट आन्सर या ऑप्शन साठी असेल किंवा या क्वेश्चन साठी असेल ते असेल आन्सर सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. नाउ I'll move to the next question. The union of a line segment and a ray. जर आपण आता इथे लाईन सेगमेंट घेतला आणि पुढचा जर रे घेतला आणि या दोघांचा आपण युनियन केला, आपल्याला प्रश्न विचारला युनियन. सो आता हा पॉइंट ॲज इट इज राहील, दोघांमधला कॉमन घेणार, तर मग आपल्या पुढे काय येणार रे. सो द म्हणजे इन्फायनाइट पॉइंट्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे पहिल्या सेटचे सगळे एलिमेंट्स घेणार, दुसऱ्या सेटचे सगळे घेणार, म्हणजे हा पॉइंट राहणार. सो आन्सर इज अ रे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. म्हणजे इथे लिहिताना माझा असणार आहे आन्सर ऑप्शन सी फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा आपल्याला प्रश्न विचारलाय, लेंथ ऑफ 3 सेगमेंट्स आर गिवन बिलो, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स अ रेक्टँगल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला थिअरम आहे की सम ऑफ एनी, जर आपण एखादा ट्रायंगल काढला आणि त्या ट्रायंगलची ही एक पहिली बाजू असेल, ही एक दुसरी बाजू असेल आणि ही एक तिसरी बाजू असेल, तर सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या बाजूची बेरीज ही पहिल्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे. जर आपण सेकंड ऑप्शन कडे येऊया की जर मी ही बाजू 6 पकडली आहे, ही बाजू मी 7 पकडली आहे आणि ही बाजू मी 11 पकडली आहे, तो 6 प्लस 7 विच इज इक्वल टू 13 ही 11 पेक्षा काय आहे, मोठी आहे. सम ऑफ द एनी टू साइड is always greater than the third side, then it correct option is B. Therefore माझा आन्सर इथे असणार आहे ऑप्शन B is the correct answer for this particular question. पुढचा आपल्याला प्रश्न विचारलाय, if the diagonals of a quadrilateral bisect pair of opposite angles then the quadrilateral is. आता जर quadrilateral चे डायगोनल बायसेक्ट करत असतील and pair of opposite angles जर कॉन्ग्रुएंट असतील तर तो असतो रोम्बस. म्हणून करेक्ट आन्सर याचा असणार आहे ऑप्शन डी and that is the rhombus. Now I'll move to the next question. In the given figure triangle ABC is equilateral triangle. आता ABC इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे याचं मेजर 60 असेल, याचं मेजर देखील 60 असेल आणि याचं मेजर देखील 60 असेल. सो आता हा आपल्याला जर 60 असेल तर आपल्याला विचारले की व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एक्स. तर आता हा जो एक्स अँगल आपल्याला दिसतोय हा या दोन अँगलचा एक्सटिरियर अँगल आहे. सो एक्स इज अ एक्सटिरियर अँगल. जर एक्स हा एक्सटिरियर अँगल असेल तर त्याचं माप सम ऑफ द रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे अँगल बी प्लस अँगल सी एवढा असेल. सो अँगल एक्स इज इक्वल टू B is equal to 60, C is equal to 60, therefore X is equal to किती आला 120. इथे मला माझं रिझन लिहावं लागेल, एक्सटिरियर
अँगल थिअरम. हा, हे एक्सटिरियर अँगल थिअरम हे पहिले स्टेटमेंट मला लिहावं लागेल आणि प्रत्येक अँगल 60-60 आहे हे मला दाखवावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वाड्रिलॅटरल एबीसीडीचा पॅरलोग्राम. तर मी इथे पॅरलोग्राम काढतोय. हा पॅरलोग्राम आहे ज्यामध्ये नाव आहे ए बी सी अँड डी. सो एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. सो ए चं मेजरमेंट आपल्याला दिलं आहे 3x डिग्री, तर सी चं मेजरमेंट दिलं आहे आपल्याला 105 डिग्री. सो आता आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. हा जर पॅरलोग्राम असेल तर मी इथे रिझन लिहिणार आहे गिवन. आता पॅरलोग्राम बद्दल काय माहिती आहे, तर अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट असतात. अँगल ए इक्वल टू अँगल सी. तर इथे म्हणणार इन अ पॅरलोग्राम अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आता ए चं मेजरमेंट किती आहे 3x, बी चं मेजरमेंट किती आहे 105. सो x इज इक्वल टू 105 डिवाइड बाय 3. इथे माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी इथे लिहितोय 3 3 जा 9, 3 5 जा 15. सो x इज इक्वल टू किती आला 35 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे द लेंथ ऑफ द हायपोटेन्युस ऑफ अ राइट अँगल ट्रायंगल. सो आता इथे मला डायग्राम काढण्याची गरज आहे, तर मी इथे आता एक राइट अँगल ट्रायंगल काढतो. इथे बघा आपल्याला असलेला राइट अँगल ट्रायंगल आहे. ज्योमेट्री मध्ये ऍज पर द कंडिशन डायग्राम जिथे जिथे नसेल तिथे डायग्राम काढणं गरजेचं आहे. सो द लेंथ ऑफ द हायपोटेन्युस ऑफ राइट अँगल ट्रायंगल इज 25. हायपोटेन्युस आपला 25 दिलाय. देन डिटरमाइन द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेन्युस. तर या हायपोटेन्युस वर आपण मीडियन काढली PM या किंवा BM, तर त्याची लेंथ काय असेल, तर मी इथे लिहिणार आहे इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90. रिझन म्हणणार मी B1. त्याच्यानंतर मला दिलाय AC इज इक्वल टू 25 विच इज ऑल्सो D1. मग आता मला काय काढायला सांगितलंय BM. सो BM इज इक्वल टू हाफ ऑफ AC. मग आता काय म्हणणार मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेन्युस. मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेन्युस इज ऑलवेज हाफ ऑफ द हायपोटेन्युस, म्हणजे तो त्याचा अर्धा असणार आहे. सो BM इज इक्वल टू 1/2 ऑफ 25 जी AC ची व्हॅल्यू दिली आपल्याला. मग आता या 1/2 ला 25 ने डिवाइड केलं तर 12.5 युनिट्स येईल आणि हे आन्सर मी काय करणार इन द ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍड करणार. पुढचा आपल्याला प्रश्न विचारलाय राइट द स्टेटमेंट द डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर इन द कंडिशनल फॉर्म. आता कंडिशनल फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे मला काय करायचंय इफ देन फॉर्म मध्ये लिहायचे. इफ काय म्हणणार की डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. सो इफ अ quadrilateral is a rhombus. काय म्हणणार मी is a quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisectors. हे एवढं स्टेटमेंट हे मला कंडिशनल फॉर्म मध्ये लिहिता येईल. पुढचा आपल्याला प्रश्न विचारलाय द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स आर गिवन बिलो. ही एक ऍक्टिव्हिटी आहे आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. इथे ही जी व्हॅल्यू 3 आहे ही आपल्याला कन्सिडर करायची आहे 3.8. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. Z फर्स्ट कोऑर्डिनेट Z प्लस 3.8 आहे. सेकंड कोऑर्डिनेट Z मायनस 3.8 आहे. आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स काढायचा असेल तर लार्जेस्ट मधून स्मॉलेस्ट मायनस करतो. सो Z प्लस 3.8. सो इथे येणार Z प्लस 3.8. या ब्रॅकेट मध्ये जागा नाही म्हणून मी वर लिहिलेला आहे आणि हा इथे जागा मला बाजूला लिहितो Z मायनस 3.8. आता या दोघांचं आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन. सो डिस्टन्स बिटवीन द पॉइंट इज लार्जेस्ट
मायनस स्मॉलेस्ट. काय म्हणणार? लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट. सो आता लार्जेस्ट आपल्याकडे किती आहे? z प्लस 3.8 आणि हा मायनस करून जर आपण केला तर हा प्लस होणार, म्हणून इथे मायनस साइन आलाय. हा प्लस z मायनस कॅन्सल होईल. 3.8 आणि 3.8 या दोघांची आपण ऍडिशन इथे जर केली तर 8 प्लस 8 16, 1 कॅरी फॉरवर्ड and that is going to be 7.6. so हे माझा आन्सर असेल 7.6 युनिट्स. अशा पद्धतीने या क्वेश्चनचा मला आन्सर लिहिता येईल. सेकंड ऍक्टिव्हिटी आहे दिली बघा आपल्याला. गिवन ABCD इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल असेल तर हा अँगल 90 होईल, हा अँगल 90 होईल, हा अँगल 90, ईच अँगल काय होणार? 90 होणार. आपल्याला विचारलंय सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू BD, म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली थेरम विचारली आहे की इन अ रेक्टँगल डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आता या प्रूफ मध्ये आपल्याला दिले बघा साइड AB. आता हा रेक्टँगल आहे म्हणजे त्याच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असणार आहे, कारण की आपल्याला ती गिवन कंडिशन आहे. मग आता इथे मी AB ट्रायंगल ABC म्हणजे हा इकडचा ट्रायंगल आपल्याला दिसतोय, ट्रायंगल DCB म्हणजे हा आपल्याला ट्रायंगल दिसतोय इकडचा. आता ABC मध्ये AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड DC. AB हा DC ला काय? कॉन्ग्रुएंट, बिकॉज अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर दिले अँगल ABC आणि दुसरा आपल्याकडे अँगल आहे या ठिकाणी. अँगल तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता, BCD लिहू शकता किंवा DBC. काय म्हणणार? ईच अँगल इज 90 डिग्री. BC इक्वल टू BC कॉमन साइड आहे, म्हणजे ही साइड कॉमन आली, हा अँगल 90 आला. देअरफॉर बाय वी कॅन से दॅट SAS टेस्ट द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, आणि मग आपली ही थेरम इथे काय होईल? कंप्लीट होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ ऍडजस्टंट फिगर KL पॅरलल टू MN PQK 120, तर MRS विचारलंय आपल्याला. सो आता आपण पहिलं याचं माप काढणार आहे. हा 120 आहे म्हणजे हा किती असला पाहिजे? 60 लिनियर पेअर. सो इथे लिहिणार मी स्टेटमेंट नंबर 1, अँगल KQR is equal to 60 degree. Reason is linear pair angle. लिनियर पेअर अँगल झाला, पण मला MRS काढायला सांगितलंय. सो आता अँगल KQR is equal to angle MRS corresponding angle. मग आता KQR 60 आहे, therefore angle KQR equal to angle MRS is equal to 60 degree. याला मी स्टेटमेंट 3 म्हणणार आणि रिझन म्हणणार from 2, and therefore angle MRS is equal to किती आला? 60 degree. आता मला NRS विचारले. आता MRS 60 आला. आता NRS मग इथे मी फोर्थ स्टेटमेंट लिहू शकतो, अँगल MRS प्लस अँगल NRS इज इक्वल टू 180 डिग्री. हे लिनियर पेअर अँगल आहे. त्यातला MRS आपण काढलेला आहे 60. मग आपल्याला काय काढायचं आहे? NRS चं माप काढायचं आहे. दिस इज 180. देअरफॉर अँगल NRS हा 180 मधून 60 गेला, तर आता आपण इथे 180 मधून आता आपल्याला हे सिंपल सबट्रॅक्शन येणारच आहे, पण तरी पण दाखवून ठेवतो. हा 0, 8 minus 6 is 2, किती आला? 120. म्हणजे NRS किती असला पाहिजे? 120. आणि त्याला मी हा रेक्टँग्युलर बॉक्स करणार. अशा पद्धतीने मी NRS आणि त्याचे माप काढलेली आहे. आता विचारले व्हॉट इज द बिटवीनेस्ट पॉइंट PQR इफ PQ इज इक्वल टू 13.7, QR इज इक्वल टू 17.9 and PR इज इक्वल टू 31.6. आपल्याला काय मिळते? लार्जेस्ट डिस्टन्स. सो लार्जेस्ट डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला PR आहे, दॅट इज 31.6. याला म्हणणार मी इक्वेशन नंबर 1. सेकंड मध्ये काय करणार? उरलेल्या दोन डिस्टन्सची बेरीज दाखवणार आहे मी. डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू
आता PQ चं माप दिले आपल्याला 13.7 जे इथून घेतले मी, आणि QR चं माप दिले आपल्याला 17.9 आणि या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळेल 31.6. सो दॅट इज इक्वेशन 2. मग आता इथे आपल्याला लिहिता येईल की डिस्टन्स PR चं डिस्टन्स हे डिस्टन्स PQ आणि डिस्टन्स QR च्या सम इतका आहे, बिकॉज फ्रॉम 1 and 2 आणि मग फोर्थ मला सांगता येईल की P, Q, R इज अ बिटवीनेस. यामध्ये काय असेल? बिटवीनेस असेल. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचं मी ऑलरेडी ते डायग्राम काढलंय, हे आन्सर आहे क्वेश्चनचं. तर आपण ती डायग्राम समजून घेऊया. ड्रॉ द फिगर सुटेबल टू गिवन कंडिशन. आपल्याला दिलेल्या कंडिशन नुसार डायग्राम काढायची आहे. रे PQ इथे बघा दिसतो आपल्याला, रे PQ इथे मी लाईन करतो, रे PQ इज परपेंडिक्युलर टू रे PR. बघा हा PR आहे, हा रे PQ परपेंडिक्युलर टू PR झालाय, म्हणजे या दोघांमधला अँगल काय झाला? 90. सो ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. टू द each other पॉइंट A and B इंटिरियर आणि एक्सटिरियर. आता यातला पॉइंट B जो आहे तो इंटिरियर आहे. सो पॉइंट B बघा इंटिरियर आहे आतल्या बाजूला, आणि पॉइंट A इज अ एक्सटिरियर, हा बाहेरच्या बाजूला. एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या बाजूला आहे. रे PB, आता इथे आपल्याला रे इथे दिलाय PB अँड PR आर परपेंडिक्युलर. परत दोन रे परपेंडिक्युलर टू इच अदर. तर ही डायग्राम तुम्हाला काढायची. ही कंडिशन काय करेल? सॅटिस्फाय करेल, आणि आपल्याला जी सुटेबल कंडिशनची डायग्राम इथे आपण ती काढू शकतो. इथे फक्त डायग्राम काढणं अपेक्षित आहे. आता इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. मग मी दोन ट्रायंगल घेणार. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल CBE. आता इथे बघा ABD हा ट्रायंगल आणि CBE हा ट्रायंगल. यामध्ये मला त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. याला म्हणणार मी काय? गिवन. दुसरं आपल्याला दिलंय सेगमेंट BA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC. दिस इज ऑल्सो गिवन. मग आता अँगल A हा अँगल C ला कॉन्ग्रुएंट आहे. सेगमेंट BA हा सेगमेंट BC ला कॉन्ग्रुएंट आहे. आता ट्रायंगल ABD आणि CBE मध्ये बघितलं तर अँगल B हा कॉमन आहे. सो आय कॅन राईट थर्ड अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. सो याला म्हणणार मी दिस इज कॉल्ड ॲज अ कॉमन अँगल. आता मला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सांगितले आहेत. सो दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असण्यासाठी ऍटलीस्ट 3 एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट असावे लागतात. तर आता हा CBE यामध्ये जर आपण बघितलं तर आता ABD मध्ये हा अँगल, त्याच्यानंतर असलेली ही साइड आणि त्यानंतर असलेला हा अँगल. सो माझ्याकडे टेस्ट येते ASA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आता आपल्याला पुढचा प्रश्न विचारलाय, ड्रॉ द सेगमेंट AC लेंथ 6.5 कंस्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर टू AC. हे कंस्ट्रक्शन आहे. तर मी पहिले एक सरळ एक रेषा काढणार आहे, त्याला नाव देणार आहे L. त्याच्यावर सेगमेंट AC आपण स्केलने काढणार आहोत. इथे मी हाताने काढतोय, तुम्हाला ते प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन करायचे 6.5. आणि युजिंग अ कंपास A वर कंपासचं टोक ठेवायचंय मोर दॅन हाफ, एक आर्क इकडे एक आर्क इकडे. C वरून ठेवणारा त्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायचा आहे, आणि या दोघांमधून जाणारी एक लाईन काढायची, त्याला नाव दिलं M. हा दाखवायचा परपेंडिक्युलर, आणि हे दोन झालेले त्याचे बायसेक्टर. दिस इज द कंडिशन फॉर द क्वेश्चन नंबर 5. आता पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय, इन अ फिगर XYZ आर द मिड पॉइंट ऑफ अ साइड AB BC AC रिस्पेक्टिव्हली. AB इक्वल टू 5, AB इक्वल टू 5 आहे, AC इक्वल टू 11 आहे, आणि AC इक्वल टू 9 आहे, आणि BC इक्वल टू काय 11 आहे. आता आपल्याला बाळांनो इथे एकदम सोपी कन्सेप्ट वापरायची आहे. कोणती? तर आपल्याला ABC ट्रायंगल मध्ये BC दिलाय तर XZ काढायचा आहे. सो आता मी
BC यामध्ये XZ इज इक्वल टू हाफ ऑफ BC. हा जो XZ आहे हा BC चा हाफ असेल. बिकॉज याला म्हणणार मिड पॉइंट थिअरम. कुठली थिअरम वापरायची आपल्याला? मिड पॉइंट थिअरम. मग आता XZ इज इक्वल टू हाफ ऑफ BC म्हणजे 11 आले. सो XZ इज 5.5 युनिट्स. आता वेळेच्या अभावी मी फक्त XZ चं दाखवलंय, तुम्ही बाकीचं काढू शकता. बघा हे 11 आहे म्हणून त्याच्या अर्धे हे 5.5 झाले. आता हे संपूर्ण 5 आहे म्हणजे याच्या अर्ध हे 2.5 होणार. हे संपूर्ण 9 आहे म्हणजे त्याच्या अर्ध काय होणार? 4.5. अशा पद्धतीने आपण या तिन्ही सेगमेंट्स ठरवू शकतो, काढू शकतो. पुन्हा आपल्याला कन्स्ट्रक्शन विचारलंय. या ठिकाणी पहिलं रफ डायग्राम काढणं आवश्यक आहे, तर मी इथे रफ डायग्राम काढतो. रफ डायग्राम मध्ये आपल्याला दिलंय ट्रायंगल PQR. PQR काढणार आहे. R इज इक्वल टू 50 डिग्री, Q इज इक्वल टू 35 डिग्री and RQ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. याला म्हणणार मी दिस इज माय रफ फिगर. आता आपण फेअर फिगर काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक लाईन सेगमेंट काढायचे, लाईन काढायची आहे. त्याच्यावर QR इज इक्वल टू किती घ्यायचं आहे? 4 सेंटीमीटर. इथून 35 चा अँगल काढायचा आहे, इकडून 50 चा अँगल काढायचा आहे. इथे 35 लिहायचे, इथे तुम्ही 50 लिहिणार आहात, इथे तुम्ही पॉइंट P लिहिणार इंटरसेक्शनला आणि अकॉर्डिंग टू द कंडिशन डायग्राम इज कम्प्लीटेड. पुन्हा आता आपल्याला इथे डायग्राम दिलाय. इन अ ट्रायंगल ABC, BC इक्वल टू 5, ABC. पुन्हा इथे मी काय करणार आहे? रफ डायग्राम काढणार आहे. आता या रफ डायग्राम मध्ये मला दिलंय A, B, C, BC इक्वल टू 6, ABC इक्वल टू 55 आणि AB प्लस AC यांची बेरीज दिली 10.5 सेंटीमीटर. तर फेअर फिगर मी कशी काढणार आहे? तर पहिला एक लाईन काढणार आहे, त्याच्यावर BC काढणार आहे आणि हा BC मी लिहिणार आहे 6 सेंटीमीटर. हा इथे काढलेला अँगल मी 55 डिग्रीचा काढणार आहे आणि या ठिकाणी हे टोटल डिस्टन्स 10.5 आहे. तिथे 10.5 चा आर्क काढणार आहे, L लिहिणार आणि इथे लिहिणार मी 10.5. अशा पद्धतीने मी LC जॉईन केला तर मला ट्रायंगल मिळाला. पण मला ट्रायंगल ABC काढायचा आहे म्हणून जो LC आला याचा तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार, त्याला जोडणार. जो इंटरसेक्ट करेल तो पॉइंट इकडे A असेल आणि हा AC मी जोडणार. जोडल्यानंतर हे आणि हे इक्वल दाखवायला विसरू नका. हे आणि हे इक्वल आणि हा परपेंडिक्युलर दाखवायला विसरायचं बाळांनो बिलकुल नाही आहे. आणि कन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक आपल्याला ती वाचायची आहे. आपल्याला या पुढच्या क्वेश्चन मध्ये दिलंय की PQRS इज अ पॅरलोग्राम आणि अँगल Q इक्वल टू काय दिलंय? 50 डिग्री. तर विचारलंय की सगळ्यांची माप काढा. आता यामध्ये जर हा PQRS हा पॅरलोग्राम असेल तर याचं माप हे 130 असायला पाहिजे. बिकॉज इन अ पॅरलोग्राम ऍडजसंट अँगल आर सप्लिमेंटरी असतात. मग आता इथे मी लिहिणार इन क्वाड्रिलॅटरल PQRS अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. कारण की मला तो पॅरलोग्राम आहे. सो इन अ पॅरलोग्राम युजिंग काय म्हणणार आपण? इंटिरियर अँगल टेस्ट. किंवा तुम्ही तो वर्ड लिहू शकता की इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग त्यातला Q आपल्याला दिलेला आहे 50, R मला काढायचा आहे दिस इज 180 आणि इथे R आला माझा 130. वेळेअभावी फक्त डायग्राम मध्ये दाखवते, तुम्ही ते डिटेल मध्ये लिहायचं आहे. आता हा जर 130 असेल तर हा सुद्धा 130 असला पाहिजे. बिकॉज इन अ पॅरलोग्राम अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. हा 50 असेल तर हा सुद्धा 50 असला पाहिजे आणि हा 130 असेल तर हा सुद्धा 130 असला पाहिजे. कारण की हा पॅरलोग्राम आहे, अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. आणि हा 130 असेल तर हा 50 असला पाहिजे कारण की तो इंटिरियर अँगल. आणि हा 50 असेल तर हा 50 असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ऑल अँगल ऑफ काय काढले? ABCR. इथे मी वेळेअभावी पायऱ्या दाखवू शकलो नाहीये, तुम्ही मात्र डिटेल्स मध्ये पायऱ्या त्याच्या लिहायच्या आहेत. आता पुढचं आपल्याला कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला बालमित्रांनो
रफ डायग्राम काढणं गरजेचं आहे. रफ डायग्राम मध्ये आपल्याला काढायचं आहे. ट्रायंगलला नाव दिलं नाहीये, सो तुम्ही यू कॅन टेक युअर ओन नेम. तुम्ही कुठलेही त्या ठिकाणी काय करू शकता, नाव देऊ शकता. सो आता आपल्याकडे असलेला आहे ट्रायंगल ABC आणि रेशो काय दिलाय 3:4:5. तर याला मी करणार 3x, याला अजून करणार 4x आणि याला काय करणार 5x. आणि मग आता पेरिमीटर आपल्याला म्हणजे पहिली कंडिशन आहे 3x प्लस 5x प्लस 4x इज इक्वल टू 10.8. आता सगळ्यांची जर आपण बेरीज केली सो 5 आणि 3 8 आणि 4 काय झाले 12 इज इक्वल टू 10.8. सो x इज इक्वल टू 10.8 डिवायडेड बाय 12. तर आता इथे आपण काय करू शकतो, इथला डेसिमल मला काढायचा आहे म्हणून मी खाली 10 घेतले. 12 1 जा 12, 12 9 जा 108. सो x इज इक्वल टू किती आला माझ्याकडे 0.9. आता ह्या 0.9 ने 3 ला मल्टिप्लाय करा, 0.9 ने 4 ला मल्टिप्लाय करा आणि 0.9 ने 5 ला मल्टिप्लाय करा. तिन्ही साइड्स भेटतील, AB मिळेल, BC मिळेल आणि AC मिळेल. या तिन्ही साइड्स तुम्ही काढल्याच्या नंतर आपल्याला ज्या व्हॅल्यूज मिळतील त्या व्हॅल्यूज वरून बाकीच्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत, काढायच्या आहेत. तर हा काही महत्वाच्या प्रश्नांचा आपल्याकडे व्हिडिओ होता, तो आपण अपलोड केलेला आहे. सर्वांनी तो काय करायचा आहे, पाहायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या पुढच्या तयारीला आपण